नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची एकूण 50 गुणांची प्रश्नपत्रिका असून ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्या शाळेतून मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचबरोबर यासारखे नवनवीन इतर विषयांचेही व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. काही अडचण आल्यास कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, सन 2024. प्रश्न पहिला हो. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 5 गुणांसाठी आपल्याला 5 गाळले जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा त्या. 1. बॉक्साईड हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे. 2. वातावरणातील वायूंमुळे सूर्यप्रकाशातील लाल रंगाचे विकिरण सर्वाधिक होते. 3. ध्वनीची वारंवारता हर्ट्झमध्ये मोजतात. 4. प्रतिकर्षण ही चुंबकत्वाची खरी कसोटी आहे. 5. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या रेषेला क्षितिज म्हणतात. या पद्धतीने 5 गाळले जागा आपण पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न ब भाग. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी. 1. विसंगत घटक ओळखा. लाकूड, सिमेंट, टूथपेस्ट, साबण. त्यातला विसंगत घटक आहे लाकूड. सत्य असत्य ते लिहा. वस्तूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होते. सत्य. एका शब्दात उत्तर लिहा. पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? तंतुकणिका. दातांचे प्रकार चौकट पूर्ण करा. पटाशीचे दात, सुळे, उपदाडा, दाडा. उदाहरण लिहा. संमिश्र, पितळ, स्टेनलेस स्टील. त्यानंतर क भाग बघा. योग्य जोड्या जोडवा. 5 गुणांसाठी. 1. होकायंत्र. ख. सूची चुंबक. कपाटाचे दार. ग. चुंबक. प्रतिकर्षण. घ. सजातीय ध्रुव. चुंबकीय ध्रुव. क. सर्वाधिक चुंबकीय बल. आकर्षण. च. विजातीय ध्रुव. या पद्धतीने या जोड्या आपण पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. शास्त्रीय कारणे लिहा. 1. 8 गुणांसाठी आपल्याला 4 शास्त्रीय प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहिलं, सावलीत बसून वाचता येते. बघा उत्तर व्यवस्थित. सूर्य हा विस्तारित प्रकाश स्रोत पृथ्वीपासून खूप दूर आहे. त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रछाया नसून फिकट उपछाया असते. या सावलीत वाचन करण्याइतपत प्रकाश उपलब्ध असतो, म्हणून सावलीत बसून वाचता येते. 2. नैसर्गिक वायू ही पर्यावरण स्नेही इंधन आहे. उत्तर. CNG सारखा नैसर्गिक वायूच्या ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही. त्याच्या ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येते. त्यापासून CO2 आणि पाणी तयार होते. मात्र इतके प्रदूषके तयार होत नाहीत. किमतीनेही कमी असतो. वाहतूक पण सहज होऊ शकते. म्हणून नैसर्गिक वायू ही पर्यावरण स्नेही इंधन आहे. 3. दात स्वच्छ करण्यासाठी मशेरी वापरू नये. उत्तर. मशेरीत तंबाखू असल्याने तंबाखूचा परिणाम दात व हिरड्या यांच्यावर होतो. 2. तंबाखू हा आरोग्यास हानिकारक पदार्थ आहे. 3. त्याच्या वापराने अनेक प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो, म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये. 4था प्रश्न. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. कारण
प्रत्येक पदार्थ ठराविक काळापुरताच टिकून असतो. हा कालावधी खाद्यपदार्थाच्या वेष्टनावर नमूद केलेला असतो. कालावधी संपला की अन्नात रासायनिक व अपरिवर्तनीय बदल होतात व असे पदार्थ आरोग्यास हानिकारक असतात. म्हणून तारीख तपासून घ्यावी हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना. ब भाग बघा. फरक स्पष्ट करा 2 गुणांसाठी. 1. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो, तर सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते सूर्यग्रहणाच्या वेळेस. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. सूर्यग्रहण अमावस्येला होते तर चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. त्यानंतर पुढचा प्रश्न. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतींचा उपयोग कोठे होतो आणि का? उत्तर. ऊर्ध्व पद्धतीत, पातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत. संगणनी नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे. चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे. विलगीकरण पद्धतीत तोती व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळा ही तोती सैल झाल्यामुळे त्यातून द्रव खाली गळू लागतात. तसेच वेगळे झालेले द्रव तोतीतून बाहेर काढताना तोती बंद करता आली पाहिजे. दुसरा. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनांचा अपव्यय का टाळावा? कारण लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. दळणवळण गरजेचे आहे. गाड्यांची संख्या खूप वेगाने वाढत आहे व इंधनाची मागणी देखील तेवढीच वाढत आहे. मात्र इंधनाचे साठे मर्यादित आहेत व प्रदूषण देखील खूप वाढत आहे. आपल्यावर ऊर्जा संकटाची भीती आहे, म्हणून इंधनाचा अपव्यय टाळावा. तिसरं. हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची छाया जमिनीवर का दिसत नाही? कारण सूर्य हा विस्तारित स्रोत आहे. त्यामुळे प्रछाया व उपछाया जमिनीवर पडतात. परंतु विमान जसजसे उंच जाते तसतशी प्रछाया लहान होत होत नाहीशी होते. याच वेळी उपछाया फिकट होते, ती देखील नाहीशी होते. परिणामी पक्ष्यांची, विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही. पुढचा प्रश्न. चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म लिहा. उत्तर. 1. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाते. 2. एखाद्या स्प्रिंगप्रमाणे ताणलेल्या अवस्थेमध्ये ती असते. 3. त्या एकमेकांना दूर ढकलतात. 4. त्या एकमेकांना छेदत नाहीत. आणि 5. त्यांची संख्या चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेवर अवलंबून असते. या पद्धतीने गुणधर्म लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. आकाश निरीक्षणामध्ये ध्रुवतारा का महत्त्वाचा आहे? उत्तर. कारण ध्रुवतारा नेहमी उत्तर दिशा दर्शवतो. सप्तर्षी या तारका समूहावरून ध्रुवतारा शोधता येतो. त्याच्या एका बाजूला सप्तर्षी व दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असते. पुढचा प्रश्न. ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल? उत्तर. ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे हे लोकांना पटवून देऊ. विविध प्रसारमाध्यमांद्वारे शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवू. 3. जाहिरात तंत्र वापरून प्रसिद्धी करू. 4. विविध साधनांद्वारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव देऊ. 5. प्रतिकृती बनवून कसे पाहावे हे लोकांना दाखवून देऊ इत्यादी प्रयत्न करू ग्रहणाच्या बाबतीतले गैरसमज दूर करण्यासाठी. त्यानंतर प्रश्न 4 बघा. खालील प्रश्नांची विस्तृत उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. वनस्पती संपत्ती. उत्तर. जंगलांनी वेढलेला भूभाग झपाट्याने कमी होत आहे. खरे पाहिले तर जंगलामुळे आपले हवामान, ऋतुचक्र, पर्जन्यमान, ऑक्सिजनचे मुबलक प्रमाण या निसर्गता घटनांचे नियंत्रण होते. वनस्पती आपल्याला अनेक उपयुक्त वनस्पती देते. वृक्ष आपल्याला लाकूड देतात.
त्यामुळे बांधकाम, शेतीचे अवजारे, फर्निचर अशा गरजा पूर्ण होतात. दुसरं, सूक्ष्मजीवांची हानिकारकता स्पष्ट करा. उत्तर, सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते, अन्नास बुरशी येते. 2. सूक्ष्मजीव अन्नविष बाधा घडवून आणतात. 3. सूक्ष्मजीव अनेक प्रकारचे रोग निर्माण करतात. 4. हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, पित्तज्वर, चिकनगुनिया असे रोग सूक्ष्मजीवांमुळेच होतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.